समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC आहे. म्हणजे बाजू AB समांतर बाजू DC आहे. त्यानंतर AP जो आहे तो आहे 15 आहे. PD जो दिसतोय आपल्याला PD आता कुठे या ठिकाणी बघा, हा PD आहे, तो आहे 12. QC दिसतोय आपल्याला या ठिकाणी, तो आहे 14. तर BQ काढा, म्हणजे आपल्याला ही बाजू काढायची. ठीक आहे, या सगळ्या बाजू आपल्याला दिलेल्या आहेत, तर ही बाजू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, BQ आपल्याला काढायचा आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे की चौकोन ABCD हा कसा आहे, तर तो एक समलंब चौकोन आहे आणि बाजू AB समांतर बाजू DC आहे, सुद्धा त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. ते आता आपण लिहूयात. तर बघा, चौकोन ABCD या समलंब चौकोनामध्ये बाजू AB समांतर बाजू PQ आणि समांतर बाजू DC. आता या ठिकाणी माझं PQ लिहायचं राहिलेलं आहे, या ठिकाणी PQ सुद्धा आहे. ठीक आहे, तर हे तिन्ही ज्या रेषा आपल्याला दिसतात, ठीक आहे, बाजू AB, रेख PQ आणि DC बाजू DC, हे तिन्ही कशा आहेत, समांतर आहेत, हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आकृतीवरून आपल्याला काय दिसते बघा, तर आकृतीवरून या ठिकाणी बघा की जे आपल्याला दिसते रेख AD दिसते आपल्याला बघा, हे रेख AD व रेख BC आहे ना. रेख AD व रेख BC ह्या काय आहेत, तर त्या छेदिका आहेत, है ना. रेख AD आणि BC ह्या काय आहेत, तर त्या छेदिका आहेत. हे आपल्याला आकृतीवरून दिसते, त्या पद्धतीने आपण आता इथे लिहिणार आहोत. आकृतीवरून रेख AD व रेख BC या छेदिका आहेत. ओके, आता त्या आकृतीमध्ये आपल्याला छेदिका सुद्धा मिळालेल्या आहेत. याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये आपण कोणता गुणधर्म वापरू शकतो, तर समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म आपण वापरू शकतो. त्या पद्धतीने आपण आता इथे लिहिणार आहोत. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार. आता हा गुणधर्म आपल्याला काय सांगतो, तर या ठिकाणी बघा प्रश्नामध्ये AP छेद PD बरोबर काय आहे, तर BQ छेद QC आहे. ओके, हा आपल्याला गुणधर्म माहीत आहे, त्यानुसार आपण आता लिहूया या ठिकाणी AP छेद PD बरोबर BQ छेद काय आहे, तर QC आहे. ओके, आता याच्यामध्ये ज्या काही आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे ते आपण इथं पुटअप करूया. AP आहे बघा 15 आहे, PD आहे 12. ओके, BQ आपल्याला माहीत नाही, आपण आहे तसंच ठेवूया, आणि QC जो आहे तो आहे 14. आता आपण काय करूया, तर BQ ची किंमत काढूया. तर BQ बरोबर मग आपण काय करूया, तर या दोघांचा गुणाकार करूया आणि छेदस्थानी 12 लिहिणार आहोत. म्हणजेच 15 गुणिले 14 करूया आणि छेद आपण 12 लिहिणार आहोत. म्हणजेच काय बघा, तर 15 गुणिले 14 यांचा जर गुणाकार केला, आता यांचा गुणाकार करत बसण्यापेक्षा या ठिकाणी बघा 7 दुनी 14 आणि 6 दुनी 12, म्हणजेच 15 आहे तशीच राहतील, आणि इथं 7 दुनी 14 आणि 6 दुनी 12, म्हणजेच इथं या ठिकाणी आपण लिहू शकतो बघा, यांचा परत पुन्हा भागाकार जातोय 3 दुनी 6 आणि 3 5 15. ओके, म्हणजेच इथं 5 गुणिले 7 म्हणजेच 5 7 35 आणि छेद